ह्याच्यात कुठलाही बेस ठेवायचा नव्हता, कारण वडिलांची इच्छा होती. मी ग्रामीण भागातला आहे, मला शिक्षण घेता आलं नाही आणि ह्या ग्रामीण भागातल्या मुलांना, दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या मुलांना, शेतकऱ्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, ही त्यांची फार मनापासूनची इच्छा होती. ते इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीनेच ही संस्था खऱ्या अर्थाने आम्ही सुरू केली. शाळेतल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, किंबहुना ही शिक्षणाच्या पद्धतीमध्ये बदल व्हायला पाहिजे, अशा पद्धतीची आमची इच्छा आहे. मग त्यामध्ये तांत्रिक शिक्षण मिळालं पाहिजे. नुसतंच शिक्षणाने चालणार नाही, तर नीतिमूल्यांची देखील शिक्षण मिळालं पाहिजे. शहरामध्ये चांगलं शिक्षण मिळतं तसं ग्रामीण भागातही मिळालं पाहिजे, ह्याकडे आमचा कटाक्ष असतो. ह्या संस्थेच्या शाळा उभ्या करण्यासाठी अनेक देणगीदारांनी अगोदरच्या काळात आम्हाला मदत केलेली आहे. या पुढील काळात देखील असेच अनेक संस्थांनी, देणगीदारांनी, उद्योगपतींनी आणि ट्रस्टनी जर मदत केली तर समाजाचं ऋण फेडण्याचं एक चांगलं काम ते करू शकतील आणि त्या कामाची पूर्तता करण्याचं समाधान आम्हाला मिळू शकेल. ही प्रणाली शिक्षणाची अधिकाधिक विस्तृत कशी